नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। गंगापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी। चव्हाण उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। भाजपच्या प्रशांत बंब यांच्या विरोधात होणार सामना। बबन घोलप यांचा शिंदेंच्या शिवसेनेचा राजीनामा काही महिन्यांपूर्वीच केला होता पक्षप्रवेश। उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार योगेश घोलप। देवळाली विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधून ठाकरे गटाच्या दत्ता गोरडे यांना उमेदवारी। गोरडेंना ठाकरे गटाकडून एबी फॉर्म। खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांच्या विरुद्ध गोरडे रिंगणार। परंडा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद। ठाकरे गटाच्या रणजित पाटलांचा मतदारसंघावर दावा। सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार रणजित पाटलांची माहिती। महाविकास आघाडीसोबत आमच्या अनेक बैठका झाल्या, मात्र त्यांनी ऐनवेळी निर्णय बदलून आम्हाला नाही सांगितलं। आता आम्हाला मवियासोबत जायचं नाही, रविकांत तुपकरांची प्रतिक्रिया। राम सातपुते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला माळशिरस मतदारसंघातून सातपुते इच्छुक। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार उद्या भाजपात प्रवेश करणार। जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतून भाजपची उमेदवारी निश्चित। सिंदखेड राजा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या अडचणी वाढणार। गायत्री शिंगणे 28 ऑक्टोबरला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार। सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजप उमेदवारांचा पेच कायम। उमेदवारीवरून अनंत जाधव देवेंद्र कोठे यांच्यात रस्सीखेच। अनंत जाधवांनी फडणवीस बावनकुळे यांची भेट घेतली। बारामती शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांच्या प्रचाराचे पॅम्पलेट तयार। पॅम्पलेटवर शरद पवारांच्या हातात हात असलेले फोटो। प्रहारच्या बच्चू कडूंना विदर्भात धक्का। प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे भाजपात त्यांचा प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। नकला करून पास होणारे आम्ही नाही, नाव न घेता कैलास गोरंट्याल यांचा अर्जुन खोतकर यांना टोला। काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल यांना जालन्याची उमेदवारी। शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जळगाव शहर मतदारसंघातून जयश्री महाजन यांना उमेदवारी। महिलेला उमेदवारी दिली म्हणून मतदारसंघात इतिहास घडेल, जयश्री महाजन यांची प्रतिक्रिया। पुण्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता। भाजप नेते प्रदीप कंद अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ। अजित पवारांच्या हस्ते प्रचाराच्या डिजिटल व्हॅनचं उद्घाटन। जळगावच्या पाचोरा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार किशोर पाटलांकडून प्रचार सुरू। शहरातून भव्य रॅली काढत प्रचाराला सुरुवात। महायुतीचे मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटलांकडून प्रचार सुरू। शिरसाळातील मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात। शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तारांनी जमिनी लाटण्याचं काम केलं, त्यांना लोक कंटाळलेत। ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांचा आरोप, तर मला लोकांनी उभं केलंय त्यामुळे मी निवडून येणार, बनकर यांचा विश्वास। काँग्रेसकडून वर्ध्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर शेखर शेंडेंनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले। शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न घेऊन पुढे जाणार, शेखर शेंडेंची प्रतिक्रिया। अमरावतीमधील काही लोकांची नावं कागल शहरातील यादीत। हसन मुश्रीफ यांना बोगस मतदारांची नोंदणी का करावी लागते, समर्जित घाटगेंचा आरोप, तर बोगस मतदारांबाबत घाटगेंकडून तहसीलदारांकडे तक्रार दाखल। जळगावच्या रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अमोल जावळेंना उमेदवारी। 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार, जावळेंची माहिती। सोलापूर दक्षिण जागेवर ठाकरे गटाचे अमर पाटीलच निवडणूक लढवणार। काँग्रेस नेते दिलीप मानेंच्या दबावानंतर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी आक्रमक। माझ्यासमोर संजय रायमुलकरांचं आव्हान नाही, ठाकरे गटाचे बुलढाण्याचे उमेदवार सिद्धार्थ खरातांकडून विश्वास व्यक्त। बुलढाण्यात संजय रायमुलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात असा सामना। सोलापूर दक्षिण विधानसभेतील वंचितचे उमेदवार संतोष पवार यांचं जल्लोषात स्वागत। विद्यमान आमदारांनी मूलभूत गरजा देखील पूर्ण केल्या नाहीत, संतोष पवारांची विद्यमान आमदार सुभाष देशमुखांवर टीका। संभाजीराजे छत्रपतींनी अंतरवाली सराटी जरांगेंची भेट घेतली। जरांगे आणि माझं उद्दिष्ट एक, वेगवेगळं लढू नये ही भूमिका। अपक्ष उमेदवार उभे केल्यास धोका काय होईल हे लक्षात आणून दिलं। भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया।
माजी आमदार अनिल गोटेंनी जरांगे पाटलांची घेतली भेट. गोटे यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून धुळे विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर. मुंबरंडा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील जरांगे पाटलांच्या भेटीला. शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंतांच्या विरोधात रणजित पाटलांची लढत. वाशीमधील कारंजा विधानसभा मतदारसंघात वंचितकडून अभिजित राठोड यांना उमेदवारी. राठोड यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरण बदलणार. मतदारसंघात कोणत्या जागेवर कोणता उमेदवार द्यायचा हा निर्णय 30 तारखेला जाहीर करणार. मनोज जरांगे यांची माहिती. श्रीरामपूरमध्ये आमच्यात कुठलाही अंतर्गत वाद नाही. लहू कानडेंना सोबत घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार. श्रीरामपूरमधील काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगलेंची प्रतिक्रिया. माजलगावचे महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंना शिंदे गटाकडून आव्हान. प्रचारादरम्यान शिंदेंचा फोटो वापरल्यास गाड्या फोडणार. धनंजय सोळंके यांची भूमिका. वंचितकडून वाशिम रिसोड कारंजा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर. तर महाविकास आघाडीचे 2 मतदारसंघात उमेदवार जाहीर. मात्र महायुतीचा सस्पेन्स कायम. गोंदियाच्या आमगाव देवळीतून काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपकार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांना उमेदवारी. काँग्रेसचे विद्यमान आमदार सहस्रनाम मारुती कोराटे यांचा पत्ता कट. यवतमाळमधील राळेगाव मतदारसंघाचा मवियातील तिढा सुटला. काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरकेंना काँग्रेसकडून संधी. लातूरच्या अहमदपूर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी. भाजपचे माजी आमदार बब्रीवान खंदाडेंकडून अपक्ष अर्ज दाखल. तर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्या अडचणीत भर. वरुड मोर्शी मतदारसंघात भाजप आणि अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच. तर मेळघाट मतदारसंघात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत ओढाताण. परभणीत महायुतीत बिघाड होण्याची शक्यता. रामदास आठवलेंच्या आरपीआयकडून वेगळी भूमिका घेत 3 जणांना उमेदवारी. ठाकरे गटाकडून बाळमाने 28 ऑक्टोबरला रत्नागिरी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार. 2च दिवसांपूर्वी केला ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश. उदय सामंत यांच्या विरोधात सामना रंगणार. बुलढाण्याच्या मेहकर मतदारसंघात महायुतीत बंडखोरी. भाजपचे नेते प्रकाश गवई यांनी अपक्ष अर्ज भरला. शिंदे गटाचे उमेदवार संजय रायमुलकरांच्या आता अडचणी वाढणार. बीड जिल्ह्यात मनसेकडून 3रा उमेदवार जाहीर. गेवराई आणि आष्टीनंतर केज राखीव मतदारसंघातून रमेश गालफाडेंना उमेदवारी. रावेरमधून काँग्रेसच्या धनंजय चौधरींना उमेदवारी जाहीर. महायुतीच्या सरकारने रावेरकरांवर अन्याय केला. मला विजयाचा पूर्ण विश्वास. धनंजय चौधरींकडून विश्वास व्यक्त. नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता. जागा शेकापची असताना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर. शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदेंच्या पत्नी आशा शिंदेंकडून नाराजी व्यक्त. सांगलीमधील वाळवा आणि शिराळा तालुक्यात धुक्याची चादर पसरल्याने शेतकरी संकटात. धुक्यामुळे पिकांवर विषाणूजन्य करपासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. भंडारा धान खरेदी केंद्र चालकाचे पणन महामंडळाकडे गोडाऊन भाडं थकीत. 15 कोटींच्या थकबाकीसाठी सातत्याने पाठपुरावा. यावर्षी धान खरेदी केंद्रावर संघाचा बहिष्कार. नागपूर शहरात पहिल्यांदा सामूहिकरित्या दहन घाटांची सखोल स्वच्छता. स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या अंतर्गत अभिनव उपक्रम. अमरावतीत सोयाबीनची हमीभावाने खरेदी नाहीच. 19 पैकी 17 सोयाबीन खरेदी केंद्र बंद. हमीभावाने खरेदीची निव्वळ धूळफेक. पुण्याच्या भोर तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापूस आणि भात पिकाचं मोठं नुकसान. आंबावडे खोऱ्यात वाऱ्यामुळे भात पीक जमीनदोस्त. शेतकरी संकटात. वाशिमच्या कामरगावमध्ये विद्यार्थ्यांकडून मानवी साखळीतून स्वीपची आकृती साकारत मतदान जनजागृती. मतदान करण्याचं विद्यार्थ्यांचं आवाहन.